तर आपल्या सह्याद्रीचे सुंदर रूप अनुभवत आम्ही राजगड किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचलो आणि इथल्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करून आम्ही जरा फ्री झालो. आम्ही तर एवढा मोठा प्रवास करून आलो होतो पण नाश्त्याला कुठंच थांबलो नव्हतो. मग थोडं पुढे चालत आल्यावर आम्हाला हॉटेल तर भेटलं आणि त्यासोबत निळजार पाणी असलेला आड पण भेटला. हॉटेलमध्ये आल्यावर नाश्त्यासाठी काय घ्यायचं याच्यावर थोड्या वेळ चर्चा झाली आणि मग नाश्त्याला सगळ्यांनी मॅगी घेतली कारण दुसरा नाश्ता बनवण्यासाठी त्यांना थोडा वेळ लागणार होता आणि आम्हाला तरी तो उशीर नव्हता करायचा. मग पटकन आपला नाश्ता संपवला आणि आम्ही सगळ्यांनी ट्रेकला सुरुवात केली. तर जसं जसं आम्ही पुढे जात होतो तसं सह्याद्रीचं सुंदर रूप आम्हाला पाहायला भेटत होतं. पावसामुळे तर इथला रस्ता चांगलाच घसरला झाला होता पण जसं आम्ही पुढे आलो तसं आम्हाला दगडांचा रस्ता भेटला. तर आता तर काही घसरायची भीती नव्हती त्यामुळे आम्ही पटकन ट्रेक आवरायला सुरुवात केली. तर इथल्या या घनदाट जंगलामध्ये कोणते पशु पक्षी आढळतात यांची माहिती आम्हाला एक बॅनरवरून मिळाली आणि मग बराच वेळ पुढे चालत आल्यावर आम्हाला ही लोखंडी ग्रिल दिसली. तेव्हा आम्हाला कळलं की आता कुठे राजगड किल्ल्याच्या ट्रेकला सुरुवात झाली आणि आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये आम्ही 6 जणच पुढे होतो कारण या ट्रेक मध्ये आम्हाला सुरक्षा देणारा प्राणी आमच्या सोबत